नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे नानासाहेब आता घरी परत आलेले असतात. नानासाहेबांना आणणारी व्यक्ती असते अर्जुन आणि साई. या दोघांनी मिळून नानासाहेबांना शोधून काढलेलं असतं आणि इथे महिपतच्या तावडीतून त्यांना सोडवून पुन्हा एकदा आशीर्वाद बंगल्यावरती परत आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे जेव्हा नानासाहेब आता पुन्हा एकदा आपल्या घरी येतात, तेव्हा नानासाहेब खूप मोठ्या गोष्टींचे खुलासे करतात. पहिली गोष्ट म्हणजे नानासाहेबांना किडनॅप कुणी केलं. तेव्हा इथे नानासाहेब आता नाव घेतात सयाजी विखे पाटीलचं. आणि त्याचबरोबर इथे दुसरा खुलासा केलेला असतो की नाना म्हणत असतात की मला धक्का देणारी व्यक्ती ही जानकी नाही आहे, ती तर माझ्यावरती वडिलांसारखं प्रेम करते. मला धक्का देणारी व्यक्ती आहे ती म्हणजे ऐश्वर्या. असं समजल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे नानासाहेबांनी अजून एक सत्य सांगितलेलं असतं आणि ते म्हणजे जानकीच्या आईला मारणारा म्होरक्या कोण हे सुद्धा कळलेलं असतं. आणि त्या दोघांची नावंसुद्धा नानासाहेबांनी सगळ्यांसमोर सांगितलेलं असतात. तर इथे जानकीच्या आईच्या मृत्यूला जबाबदार कोण हे जेव्हा आता नानासाहेब सांगतात, तेव्हा जानकीला खूप मोठं सत्य हे कळलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता सायली अर्जुन कशा पद्धतीने नानासाहेबांना घरी घेऊन येतात आणि नानासाहेब सगळ्या गोष्टींचा खुलासा करतात, हे आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो, फायनली ती वेळ आता आलेली आहे. नानासाहेब फायनली घरी आलेले असतात. तर इथे सयाजी विखे पाटील याने महिपतला आता सुपारी दिलेली असते. ते दोघेजण मित्र असल्यामुळे त्याने सांगितलेलं असतं की महिपत काही कर, पण ह्या सगळ्याचं नाव माझ्यावरती आलं नाही पाहिजे. जर इथे ऋषिकेशला कळलं की त्याच्या नानांना इथून गायब करण्यामागे माझा हात आहे, तर तो मला काही जिवंत ठेवणार नाही. तेव्हा तुला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. याआधी मी सुद्धा तुला खूप मदत केली आहे, लक्षात आहे ना? तेव्हा महिपत म्हणतो, बस काय सयाजीराव, अहो तुमची मदत नाही करणार तर कुणाची मदत करणार. आणि तेव्हा इथे महिपतने आता दोस्ती यारीमध्ये नानासाहेबांना गायब केलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे मधुभाऊ आता घरामध्ये नाही आहेत, ही बातमी जेव्हा आता जानकी सायली आणि अर्जुनला सांगते, तेव्हा अर्जुनला संशय येतो की कदाचित महिपतने मधुभाऊंना किडनॅप करून ठेवलं असेल. आणि म्हणूनच इथे अर्जुन, सायली आणि चैतन्य तिघंजणं मिळून महिपत आणि त्यांच्या माणसांवरती लक्ष ठेवून असतात. आणि तेव्हा इथे एका गोडाऊनमध्ये बिचाऱ्या नानासाहेबांना बांधून ठेवलेलं असतं. आणि तिथे अर्जुन, सायली योग्य वेळेवरती पोचतात आणि नानासाहेबांना तिथून सोडवतात. तेव्हा इथे सायली म्हणते, हे तर जानकीचे सासरे आहेत. आणि त्यांना आता अर्जुन आणि सायली तिथून घेतात आणि आपल्या गाडीमध्ये बसवतात. त्याचबरोबर इथे जानकीचा फोन आलेला असतो. जानकी म्हणत असते की सायली काळजी करू नको, मला मधुभाऊ सापडलेले आहेत, त्यांना घेऊन मी आता घरीच जाते. तेव्हा इथे सायली काही बोलायला जाणार, जानकी फोन ठेवून देते. अर्जुन म्हणतो काही हरकत नाही, आपण नानासाहेबांना डिरेक्टली त्यांच्या घरीच घेऊन जाऊया. तेव्हा नानासाहेबांना घेऊन अर्जुन आता इथे रणदिव्यांच्या घरी येतो आणि इथे सगळ्यांना सुखद धक्कासुद्धा देतो. तेव्हा नानासाहेबांना बघून सगळेजण खूपच जास्त आनंदी होतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, नाना कुठे गेला होतात तुम्ही? आणि सगळेजण आपल्या वडिलांना येऊन मिठी मारतात, त्यांना इथे घरामध्ये आदराने बसवतात. जानकीसुद्धा सायली आणि अर्जुनचे मनापासून आभार मानते प्रेक्षकांनो, कारण त्यांच्या दोघांमुळेच इथे आता नानासाहेब घरी परत आलेले असतात. तेव्हा नानासाहेबांना पाणी वगैरे प्यायला देतात. तेव्हा जानकी म्हणत असते, नाना कुठे गेला होतात तुम्ही? आम्हाला तुमची किती काळजी वाटत होती. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की आम्ही मधुभाऊंना शोधायला गेलो होतो, पण त्या ठिकाणी आम्हाला नानासाहेब सापडले. महिपतच्या माणसांचं काम आहे हे. तेव्हा इथे नानासाहेब म्हणत असतात की ते महिपतचं काम नाही, ते सयाजी विखे पाटीलचं काम आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की ऋषिकेश, महिपतला तर मी बघून घेईन, तू त्याची काळजी करू नको, पण सयाजीरावाला तू चांगला धडा शिकव. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की थँक्यू, तू माझ्या वडिलांना इथपर्यंत अगदी सेफली घेऊन आलास. तेव्हा अर्जुन आणि सायली आता निघून गेलेले असतात. तेव्हा इथे ऐश्वर्याला राग येतो, कारण प्रेक्षकांना ऐश्वर्याला माहिती असतं की हे तिच्या वडिलांचंच काम आहे. ती म्हणते, हे काय बोलताय तुम्ही नाना? माझ्या वडिलांचं नाव का घेताय? माझे डॅड असं काही करतील असं मला नाही वाटत. माझ्या डॅडने काहीसुद्धा केलेलं नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, एक मिनिट,
जानकी इथे प्रेमाने आता सायली आणि अर्जुनला भेटते आणि त्या दोघांना बाहेरपर्यंत सोडायला येते. जानकी आणि सायली दोघ्याजणी तिथून निघून गेल्यानंतर आता इथे जानकी म्हणते की बोल ऐश्वर्या, तुला काय बोलायचं आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की माझ्या डॅडवरती नाव का घेतलं जातं आहे? माझ्या डॅडने काही नाही केलं आहे. तेव्हा जानकी म्हणते मग तू केलेस का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते माझ्यावरती उगाच नाव घेऊ नकोस. माझी कंबर दुखत होती म्हणून मी तर माझ्या रूममध्येच बसले होते. तेव्हा नानासाहेब म्हणतात, अगं रूममध्ये बसल्या बसल्यासुद्धा तू खूप काही करू शकतेस. तू तुझ्या डॅडला काही फोन नाही करू शकत का? तेव्हा इथे सयाजी विखे पाटील यानेच मला किडनॅप करायला सांगितलं होतं आणि हे त्याचं बोलणं मी स्वतःच्या कानाने ऐकलेलं आहे. त्याची माणसं आली आणि जेव्हा सुमित्रा फोनवरती बोलण्यासाठी रूममध्ये गेली होती तेव्हाच त्या लोकांनी माझं तोंड दाबलं आणि मला उचलून नेऊन गाडीमध्ये त्यांच्या ठेवलं आणि कुठेतरी दूर घेऊन गेले. तेव्हा इथे आता नानासाहेब म्हणत असतात आणि हे काम आहे ना हे ऐश्वर्याचंच आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे काय बोलताय तुम्ही नाना, मी असं का करेन? बघा आता प्रेक्षकांनो, ऐश्वर्याची चांगली घाबरगुंडी उडालेली असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे नानासाहेब म्हणतात, तू काही केलेलं नाही आहेस? अगं तुझ्यासारखी नीच बाई मी आत्तापर्यंत बघितलेलीच नाही आहे. स्वतः गुन्हा केलास आणि नाव माझ्या मुलीवरती घेतलंस, माझ्या जानकीवरती घेतलंस. जी मला वडील मानते, माझी पूजा करते, त्या माझ्या सोन्यासारख्या लेकीवरती तू मला पाडण्याचं नाव घेतलंस. आरोप केलेस तिच्यावरती की तिने मला धक्का दिला म्हणून. खरं तर ऐका सगळ्यांनी, जानकीवरती तुम्ही संशय घेतलात त्यासाठी तिला घरातून हकलून दिलं. जरासुद्धा शहानिशा केली नाहीत की जिच्यावरती विश्वास ठेवताय ती किती खरं बोलते की खोटं बोलते याची साधी तुम्ही शहानिशासुद्धा केली नाहीत. 10 वर्ष जानकी संसार करते या घरामध्ये आणि तिच्यावरती विश्वास न ठेवता ही मुलगी जिला 3 महिनेसुद्धा झाले नव्हते तिच्यावरती विश्वास ठेवलात. मला धक्का माझ्या मुलीने, जानकीने नाही तर ह्या ऐश्वर्याने मला धक्का दिला आणि जिन्यावरून मला खाली पाडलं. कारण तिचं सत्य मला कळलं होतं ना. जानकीला ती धमकी देत होती. ती आपलं रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी सारंगबरोबर इथे लग्न करून आली आहे. कारण तिला तिच्या बापाचा बदला घ्यायचा होता. तिच्या बापाचा बदला घेण्यासाठी ती या घरामध्ये येत होती. पण ती सौमित्रबरोबर लग्न करून येत होती आणि त्याच्याबरोबर लग्न करूनसुद्धा ती आपलं घर उद्ध्वस्तच करणार होती. पण ऐश्वर्याचा हा प्लॅन काही सक्सेसफुल झाला नाही. म्हणून तिला आता सौमित्रबरोबर लग्न का झालं नाही? सौमित्रचं आणि अवंतिकाचं लग्न हे जानकीने लावून दिलं होतं. म्हणून इथे ऐश्वर्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल खूपच जास्त राग होता आणि म्हणूनच जानकीला तिचं कुटुंब किती प्रिय आहे हे ऐश्वर्याला कळलं होतं आणि म्हणूनच ते आपलं घर उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने 1 महिना घेतला होता जानकीला या घरातून हाकलून देण्यासाठी आणि तिने तेच केलं. तिने जानकीवरती असा आरोप केला की सगळ्यांच्या नजरेतून जानकी पडली की मला धक्का दिला म्हणून आणि तुम्ही सगळेजण आंधळेपणाने तिच्यावरती विश्वास ठेवलात. आणि जानकी जी प्रत्येक वेळेला फक्त तिचं घर घर करते, तिची माणसं, तिचं घर, तिचा संसार आणि तसल्या मुलीला तुम्ही घरातून हाकलून दिलं. ह्या ऐश्वर्याचं ऐकून तिने मला धक्का दिलेला आहे हे सत्य कळल्यानंतर इथे आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. सुमित्राला तर लाज वाटते. सारंगला तर इथे तोंड दाखवायला सुद्धा आता जागा उरलेली नसते. ऐश्वर्या पूर्णपणे घाबरलेली असते. तेव्हा इकडे आता जानकी तिच्या थोबाडीत देते, सुमित्रा थोबाडीत देते, ऋषिकेशसुद्धा तिच्या थोबाडीत देतो आणि म्हणतो, लाज नाही वाटली तुला? आमच्या नानांच्या जीवावरती उठलीस तू? तेव्हा नानासाहेब म्हणतात की जानकी तिला थांबवत होती, ती समजावत होती की घर उद्ध्वस्त करू नकोस म्हणून. पण ऐश्वर्या काही ऐकायला तयार नव्हती. ऐश्वर्या सातत्याने जानकीला सगळ्यांच्या नजरेतून पाडण्याचे प्रयत्न करत होती आणि ते सत्य मला कळलं होतं आणि म्हणूनच ते सत्य मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला येणार. तेवढ्यातच मला ऐश्वर्याने धक्का दिला आणि जिन्यावरून पाडलं. माझं नशीब चांगलं म्हणून मी वाचलो, नाहीतर त्याच्यातच माझा जीव गेला असता आणि कदाचित तुम्हाला सगळ्यांना कळलंसुद्धा नसतं की मला धक्का जानकीने नाही तर ऐश्वर्याने दिला होता. ही बातमी जेव्हा इथे आता ऋषिकेशला कळते, ऋषिकेश धावत पळत इथे सयाजी विखे पाटीलला मारण्यासाठी येतो. तेव्हा सयाजी विखे पाटील आपल्या गाडीतून जात असताना तेव्हा इकडे आता ऋषिकेश त्याची गाडी अडवतो आणि हातामध्ये त्याची इथे आता दांडूकच असतो. दांडू घेऊन तो आलेला असतो. सयाजी विखे पाटील याची
वाट लावण्यासाठी तो आलेला असतो. सयाजी विखे पाटील माफ कर मला, माफ कर मला असं म्हणत असतो. तरीसुद्धा ऋषिकेश काही ऐकत नाही. ऋषिकेश त्याला मारतो. त्याची हालत खराब करतो आणि म्हणतो की माझ्या नानांना किडनॅप करायला लावलंस तू. माझ्या नानांची सुपारी दिली होतीस तुझ्या मित्राला. आता तुझं काही खरं नाही आहे. तेव्हा इकडे आता लगेचच ऐश्वर्याचं भांडं तर फुटलेलं असतं. नानासाहेबांनी सयाजीचं सुद्धा भांडं फोडलेलं असतं आणि तेव्हा ऋषिकेश पोलिसांना फोन करतो आणि म्हणतो या वेळेला तुला माफ करणार नाही, या वेळेला तुला जेलमध्ये टाकणारच. आणि इथे पोलिसांना बोलावून सयाजी विखे पाटील याला ऋषिकेशने अरेस्ट करायला लावलेलं असतं. तेव्हा इथे ऋषिकेश पोलिसांना सांगतो की नानासाहेबांनी स्टेटमेंट दिलं आहे की सयाजी विखे पाटील यानेच नानासाहेबांची सुपारी दिली होती, त्यांना किडनॅप करायला सांगितलं होतं, हवं तर घरी जा आणि नानासाहेबांचं स्टेटमेंट घ्या, पण त्याआधी याला अरेस्ट करा. तेव्हा इथे आता पोलीस येतात आणि नानासाहेबांनी स्टेटमेंट दिले म्हटल्यानंतर इथे आता सयाजी विखे पाटीलला अरेस्ट केलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो आता सुमित्रा चिडलेली असते. सुमित्रा म्हणत असते की ऐश्वर्या, तुझ्या सांगण्यावरून मी यांना जानकीने धक्का दिला या गोष्टीवरती विश्वास ठेवला आणि माझ्या जानकीला या घरातून मी बाहेरसुद्धा काढलं. का तर तिने नानांना धक्का दिला म्हणून. पण एका साध्या गोष्टीचा विचार केला नाही की जानकीचा तर नानांवरती इतका जीव आहे, ती धक्का का देईल. पण तुझ्या सांगण्यावरून मी आंधळी झाले आणि त्यावेळेला यांच्या प्रेमापोटी मी जानकीवरती अविश्वास दाखवला आणि तिला घरातून हकललं. पण नानांच्या जीवावरती तर तू उठली होतीस ना. माझं घर उद्ध्वस्त करायला आली आहेस तू. आत्ताच्या आत्ता चालती हो आणि पुन्हा या घरामध्ये पाऊल ठेवू नकोस. जानकीने तुला या घरामध्ये सारंगसाठी आणलं होतं. सारंगचे तू कान भरलेस. त्याला इथे अगदी कठपुतली म्हणून वागवलंस. त्याच्यावरती खोटं प्रेमाचं नाटक केलंस. त्याच्याबरोबर गोड गोड बोलून आमच्या विरोधात त्याला भडकवलंस आणि आमचं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास. जो मुलगा इथे दादा वहिनीला देव मानत होता, त्यांचं सगळं म्हणणं ऐकत होता, त्यांच्याशी प्रेमाने राहत होता, त्यांच्या विरोधात भडकवलंस. आईचा तो काळजाचा तुकडा होता, माझ्या विरोधात त्याला भडकवलंस आणि घरापासून तोडण्याचा प्रयत्न केलास. आणि तू म्हणशील तसं त्याला वागायला लावलंस. त्याला चोरी करायला सांगितलीस, त्याला घर गहाण ठेवायला सांगितलंस. आमची कंपनी तू एकदम तिला उद्ध्वस्त करून टाकलीस. आणि हे सगळं केलंस का? आम्हाला रस्त्यावरती आणायला ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथे जानकी आणि ऋषिकेश असताना आम्ही रस्त्यावरती कधीच येणार नाही. तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. कळलं तुला? आताच्या आता या घरातून चालती हो. तुझं सारंगवरती अजिबात प्रेम नाही आहे, मला माहिती आहे. त्याला फक्त तू इथे गोड गोड बोलून तुझ्या आजूबाजूला इथे आता फिरण्यासाठी ठेवलेलं आहेस, बाकी काहीच नाही. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की ऐश्वर्या, लाज नाही वाटली तुला? सांगितलं होतं ना, एक ना एक दिवस तुझं हे भांडं फुटणार म्हणजे फुटणारच. बघ, नानांनी शेवटीला सत्य सांगितलंच. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते की चालती हो ऐश्वर्या इथून आत्ता. तेव्हा जानकी म्हणते, आई तुम्ही हिला असंच पाठवताय? हिने नानांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. हिला पोलिसांच्या ताब्यात नाही द्यायचं का? हिला हिच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायला नको? तेव्हा सुमित्रा म्हणते, कुणाची वाट बघतेस? जानकी, पोलिसांना फोन कर आणि हिलासुद्धा अरेस्ट करायला सांग. हिलासुद्धा कळलं पाहिजे, हिला भीती वाटली पाहिजे एखादा गुन्हा करत असताना की पुढे त्याचे परिणाम काय होणार आहेत. तुला काय वाटलं धक्का दिल्यानंतर नानांचा जीव जाईल आणि तू वाचशील या सगळ्यातून, जानकीवरती नाव घेशील? देवाने सुद्धा त्यांना जिवंत ठेवलं. उशिरा का होईना, पण खरा गुन्हेगार आमच्या समोर त्यांनीच आणला. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, मला माफ करा, मला माफ करा. खरंच मी तेव्हा घाबरले होते, म्हणून माझ्याकडून ही चूक झाली. पुन्हा असं काही होणार नाही. तेव्हा इथे जानकी पोलिसांना फोन करते आणि ऐश्वर्याला सुद्धा अरेस्ट करायला सांगते. जानकी म्हणते, खोटा आरोप करून मला घरातून बाहेर काढायला लावलंस. माझ्यावरती नको नको ते आरोप केलेस. मला तुझ्या पायावरती नाक घासायला लावलंस. खोटे पैसे माझ्या कपाळाला लावलेस आणि प्लस माझ्या नानांना, माझ्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केलास तू. आता बघ, आता या घरातून तुझी हकालपट्टी होणार. म्हणाले होते ना मी तुला. तर इथे नानासाहेबांनी खूप मोठ्या गोष्टींचा खुलासा केल्यानंतर इथे ऋषिकेशने सयाजी विखे पाटीलला तर जानकीने ऐश्वर्याला अरेस्ट करायला सांगितलेले असते. सुमित्रा म्हणत असते, आणि सारंग, तुला एवढंच तुझ्या बायकोचा पुळका असेल ना, एवढीच तुला तिची काळजी असेल तर तिच्याबरोबर तूही जा. तूही तेवढाच गुन्हेगार आहेस. कळलं ना तुला? अशा मुलीच्या प्रेमात पडलं आहेस जी तुला अजिबात भावसुद्धा देत नाही, नवरा म्हणून तुला मान देत नाही. अशा मुलीवरती वेड्यासारखं प्रेम करतोयस ना, त्या गुन्ह्याखाली तू सुद्धा जा. जेलमध्ये तिच्या जवळ जाऊन बस.
तेव्हा इथे सारंग आता घाबरतो आणि म्हणतो, ऐश्वर्या, तुम्ही माझ्या नानांच्या वडिलांच्या जीवावरती उठाल असं मला वाटलं नव्हतं. आंधळेपणाने तुमच्या सगळ्या बोलण्यावरती मी विश्वास ठेवला आणि जानकी वहिनीवरती अविश्वास दाखवला, पण माझं चुकलं. जानकी वहिनी मला माफ कर असं सारंग म्हणतो आणि तुम्ही आता जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य आहे असं म्हणाल्यानंतर इथे पोलीस येतात आणि ऐश्वर्याला सुद्धा अरेस्ट करून घेऊन जातात. तर सयाजी विखे पाटीलला आणि ऐश्वर्याला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षाही मिळालेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा ऋषिकेश आणि जानकीची माफी मागते आणि त्या दोघांना प्रेमाने मिठी मारते. त्यानंतर इथे नानासाहेबांनी अजून एका गोष्टीचा खुलासा केलेला असतो. नानासाहेब म्हणतात की जानकी, जेव्हा महिपत आणि सयाजीने मला किडनॅप करून ठेवलं होतं तेव्हा त्यांचं बोलणं चालू होतं. त्यांच्या बोलण्यातून मला कळलं की त्या दोघांनी मिळूनच तुझ्या आईला सुद्धा मारलेलं आहे. तर तुझ्या आईचा खून करणारे लोक, तुझ्या आईच्या मृत्यूला जबाबदार असणारी लोक म्हणजे सयाजी विखे पाटील आणि महिपत शिखरे हे दोघं जण आहेत. नक्कीच तुझ्या आईला काहीतरी असं माहिती असेल म्हणून त्या दोघांनी मिळून तुझ्या आईचा जीव घेतला असेल असं मला वाटतं. तेव्हा इथे खूप मोठ्या सत्याचा उलगडा नानासाहेबांनी जानकीसमोर केलेला असतो. त्यामुळे इथे जानकीला कळलेलं असतं की माझ्या आईचे मारेकरी म्हणजे सयाजी विखे पाटील आणि महिपत हे दोघे जण आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे फायनली आता ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. सयाजी विखे पाटीलला सुद्धा त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. फायनली इथे न्याय झालेला असतो, तो सुद्धा जानकीबरोबर. तिच्यावरचा आरोप हा आता बाजूला झालेला असतो आणि जानकी खरी होती. ती जे काही सांगत होती ते सगळं खरं होतं हे पुन्हा एकदा तिने तिच्या वागण्यातून सिद्ध केलेलं असतं. चांगुलपणा जिंकलेला असतो आणि ऐश्वर्याचा वाईटपणा हा हरलेला असतो. प्रेक्षकांनो, तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.